भारतीय जनता पार्टी जिल्हा धाराशिवतर्फे आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं, मीडिया कर्मीचं मी आपले सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो। आज माझ्यासोबत या पत्रकार परिषदेस जिल्ह्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट दत्ता देवळकर तसेच धाराशिव शहराच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे प्रवक्ते अमित भाई शिंदे उपस्थित आहेत। काही विषयावर भारतीय जनता पार्टीची भूमिका या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडणार आहोत। मी दत्ताभाऊंना विनंती करतो की त्यांनी आपली प्रेस सुरू करा। नमस्कार, सगळ्यांचा स्वागत करतो। मध्ये 2 दिवसापूर्वी 22 तारखेला आम्ही धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे यांच्या विरोधात एक लेखी निवेदन जिल्हाधिकारी महोदय व एसपी साहेबांना दिलेलं आहे। प्रत्यक्षात एका पत्रकाराच्या विरोधात असं निवेदन देण्याची वेळ या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यावर येणं, याच्या पाठीमाग प्रत्यक्षात धाराशिव लाईव्हचे संपादक सुनील ढेपे हे जबाबदार आहे। मागच्या 2 महिन्यापासून त्यांच्या धाराशिव लाईव्हवर आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेबांच्या विरोधात एकतर्फी उल्लेख करणं, खोट्या बातम्या पसरवणं, बदनामी करणं अशा प्रकारचे उद्योग हे 2 महिन्यापासून चालू होते आणि एकेरी उल्लेख, अतिशय आक्षेपार्ह भाषा याच्यामुळं आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना अतिशय तीव्र होत्या आणि काही तरुण कार्यकर्ते त्या अतिशय रागामध्ये आमच्या पक्षातील वरिष्ठांच्याकडे तक्रार करत होते। त्यांच्या नाराजीचा, त्यांच्या रागाचा अनावधानाने काही एखादा जर त्यांच्याकडनं प्रसंग घडला आणि तो घडू नये म्हणून आमच्या जिल्हाध्यक्षांनी या ठिकाणी एक बैठक घेतली। त्या बैठकीसाठी धाराशिव आणि तुळजापूर तालुक्यातले जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते उपस्थित होते आणि त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आणि तिथं बैठकीतच असं ठरलं की आपण त्यांच्या विरोधात रागाने, द्वेषाने काही करण्यापेक्षा संवैधानिक पद्धतीनं, संवैधानिक मार्गाने आपण त्यांच्या विरोधात लेखी तक्रार देऊ आणि म्हणून त्याच ठिकाणी माननीय जिल्हाध्यक्षांनी त्याच बैठकीमध्ये आम्ही ठरवलं की संबंधित पत्रकार सुनील ढेपे यांच्या विरोधात तक्रार करायची आणि ते 200-300 कार्यकर्ते घेऊन आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय एसपी यांच्याकडे तक्रार केली आणि कार्यकर्त्याच्या भावनेतून आम्ही ती तक्रार दिलेली आहे। प्रत्यक्षात आपण पत्रकार बंधू, जिल्ह्यातील सर्व पत्रकार बंधू जाणतात की पत्रकारिता हा लोकशाहीचा 4था स्तंभ आहे आणि आपण सर्व पत्रकार बंधूंनी ज्या जबाबदारीनं त्या जिल्ह्यामध्ये मागील 30-40 वर्षापासून काम केले याची आम्हाला जाणीव आहे। धाराशिव जिल्ह्यातील पत्रकार हे अतिशय जबाबदार आणि कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून ओळखले जातात, पण प्रत्यक्षात आपण हेही जाणता की सुनील ढेपे यांच्या पत्रकारितेचा इतिहास काय राहिलेला। लोकांना पत्रकारितेचा वापर करून ब्लॅकमेल करणे, जाणून बुजून दबाव आणणे, अनेकावर खोट्या तक्रारी करणे हा त्यांचा इतिहास राहिलेला आहे आणि हे सगळं रेकॉर्डवर आहे। आणि असं असताना अतिशय विकृत पद्धतीनं बातमीचे जे मथळे असतात, हेडिंग असतं, त्यातून कुठेतरी पत्रकारितेचं नुकसान होत आहे। म्हणून आजच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला ही विनंती करताना मला ही विनंती करायची आहे की आपण आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब, आदरणीय राणादादा यांना ओळखता। यापूर्वी
ज्या काही बातम्या आमच्या विरोधात कुठल्याही पत्रकारांना लावल्या असतील त्याचा कधी जाब आदरणीय दादांनी कुणा पत्रकाराला विचारला का? या उलट ज्या काही उणिवा आदरणीय दादांच्या आमच्या पक्षाच्या दाखवल्या जातील आपल्याकडनं, त्याच्यामध्ये आम्ही सुधारणा करून आपण दाखवलेल्या आमच्या ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करून आम्ही पुढं आमचं काम पुढं घेऊन जात आहोत. आदरणीय राणादादांची ती कार्यपद्धती राहिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये सुनील ढेपे यांनी जो एक विकृतीचा कळस गाठलाय त्याला कुठंतरी आडकाठी बसावी आणि त्यांचा जो असा उधळलेला वार आहे तो कुठंतरी रोखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सनदशीर मार्गाने जाणं ही सुद्धा आमच्या पुढे पहिली जबाबदारी आमची ती होती की आम्ही एका पत्रकाराच्या विरोधात निवेदन देतो. तर आम्ही यामध्ये आम्हाला जिल्ह्यातील पत्रकारांचा त्यांचाही काही असा समज होऊ नये की भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एका पत्रकाराच्या विरोधामध्ये अशा पद्धतीने निवेदन देत आहेत. हा आपली पण भावना अशा पद्धतीची व्हायला नाही पाहिजे आणि म्हणून ही सगळी पार्श्वभूमी आपल्याला सांगणं गरजेचं होतं. प्रत्यक्षात तुळजाभवानी मंदिराच्या विकास कामाच्या संदर्भात असेल तर त्याचा एक पुरावा आम्ही आपल्या पत्रकार बंधूंना दाखवला होता की त्या ड्रगच्या प्रकरणामध्ये एक महिला आरोपी होती, तिच्या फोटो सोबत चक्क तुळजाभवानी मातेचा फोटो दाखवून एक मथळा प्रसिद्ध करण्यात आला. तो मी आपल्या सगळ्यांना दाखवणार आहे. त्याच्यामुळं आमची विनंती सर्व पत्रकार बांधवांना आजच्या हेच आहे की एका पत्रकाराच्या विरोधात निवेदन केलं म्हणून काही पत्रकारांना भावनिक करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून केला जात आहे. काही पत्रकारांनी परवाच्या निवेदनाच्या 1-2 बातम्या प्रसिद्ध केल्या. त्या पत्रकारांना सुद्धा त्यांच्याकडनं अर्वाच्य भाषेमध्ये जाब विचारण्यात आला. त्याचेही पुरावे आमच्याकडे आहेत. त्यांच्या विरोधात जे आम्ही लेखी निवेदन दिलंय त्यामध्ये जे आम्ही आरोप केले त्याचे सुद्धा आमच्याकडं योग्य ते पुरावे आहेत आणि ते योग्य त्या वेळी आम्ही आपल्या सगळ्यांच्या समोर आलो. प्रत्यक्षात जिल्ह्यामध्ये राणादादांच्या माध्यमातून विकास कामाचा जो एक धंदावाद चालू झाला आहे, मोठ्या जिल्ह्यातले सगळे महत्वाचे मोठे प्रकल्प ते दादांच्या पुढाकारातून त्यांच्या माध्यमातून पुढे जात आहेत आणि राज्य सरकारमध्ये केंद्र सरकारमध्ये दादांच्या शब्दाला किंमत आहे, एक मान आहे. म्हणून जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. ह्या सर्व बाबींचा पोटशूळ काही आमच्या राजकीय विरोधकांना झालेला आहे आणि सुनील ढेपे हे आमच्या त्या राजकीय विरोधकांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडनं सुपारी घेऊन आदरणीय राणादादांची बदनामी ते करत आहेत. याचे सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही ते योग्य त्यावेळी आम्ही तपास यंत्रणाकडे ते देऊ आणि जनतेसमोर सुद्धा आपल्या समोर सुद्धा ते पुरावे आम्ही योग्य वेळी मांडू. आज ह्या पत्रकार परिषदेतून मला आपल्याला एवढीच एक विनंती करायची आहे की एका पत्रकार बांधवाच्या विरोधात निवेदन आहे आणि एका पत्रकार बांधवाच्या पाठीमाग तुम्ही सगळे उभे राहा असं भावनिक आव्हान ते ज्यावेळेस करत आहे त्यावेळेस माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण त्यांनी पत्रकारितेचा किती आभ राखलाय, त्यांनी पत्रकारितेची किती प्रतिष्ठा आजपर्यंत त्यांच्या पत्रकारितेतून त्यांनी सांभाळली याचा पण आपण सर्वांनी विचार करावा. त्याच्या उलट त्यांच्या विरोधात जे आम्ही निवेदन देणारे आहोत आमचा भारतीय जनता पक्ष आमचं नेतृत्व आहे यांनी आजपर्यंत पत्रकारिता आणि पत्रकाराच्या संबंधामध्ये आमची भूमिका काय राहिली ह्या दोन्ही गोष्टींचा सारासार विचार करून आपण याबाबतची पुढची भूमिका या प्रकरणातली आपण ठेवावी. आणि माझी आपल्याला विनंती एवढीच आहे की या प्रकरणाचा आम्ही सनदशीर मार्गाने शेवटपर्यंत आम्ही ह्याचा पाठपुरावा करू आणि हे प्रकरण आम्ही तडीस नेऊ. या सर्व प्रकरणामध्ये आजच्या पत्रकार परिषदेतून आपल्याला विनंती एवढीच करतोय की आपण सत्याच्या पाठीमागे उभा राहावे एवढी विनंती करण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही बोलवली. पत्रकारांनी पत्रकारांचे स्वागत करतो. भारतीय जनता पार्टी किंवा राणाजी पदमसिंहजी पाटील साहेब हे कधीही याआधी कुठल्याही पत्रकाराच्या विरोधात कधीही नव्हते आणि पत्रकारांनी पत्रकारिता जरूर करावी. पत्रकार हा एक चौथा स्तंभ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या संविधानाप्रमाणे आपण आपली पत्रकारिता 100%
करावी, आमच्यात काही उणीवा असतील किंवा आमच्या नेत्यामध्ये काही उणीवा असतील ते जरूर दाखवावे. आम्ही कुठल्या उणीवा दाखवल्याबद्दल आम्ही कधीही हे करणार आहे आणि त्यात आम्ही सुधारणा करून घेऊ काय आमचं चुकत असेल तर. परंतु एखाद्या नेत्याला टार्गेट करून एकेरीवर कितपत बोलणं योग्य आहे हे आपण सुज्ञ पत्रकारात आपणच जाणता. याआधी ज्येष्ठ पत्रकारिता आहे, कुठल्याही पत्रकारांनी अशी एकेरीवर भाषा वापरली नाही आणि ते एकेरीवर भाषा वापरली आम्ही संवेदनशील मार्गाने निवेदन देखील द्यायचं नाही का? आम्ही संवेदनशील मार्गाने एसपीना कलेक्टरांना निवेदन दिलं, त्यात आमची काय चूक आहे का? किंवा आम्ही कुठं चुकतोय का? आमचे नेते कुठं चुकतायत का? पण एखाद्याला आर्य म्हणलं तर कुणी सहज आपण एक व्यावहारिक याच्यामध्ये आर्यमध्ये कार्य करतो. आमचे नेते संवेदनशील आहे, परंतु कार्यकर्ते तेवढे संवेदनशील नसतात. त्या कार्यकर्त्याच्या भावना अनावर झाल्या म्हणून या कार्यकर्त्याच्या भावना ऐकून घेण्यासाठी जिल्हाध्यक्षांनी आम्हाला बैठक बोलवली. बैठकीमध्ये असं ठरलं की एक निवेदन द्यायचं, त्यासाठी आम्ही निवेदन दिलं. आता कुठल्या गोष्टी राजकीय क्षेत्रामध्ये असेल की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठल्याही गोष्टी लगेच तूप खाली रूप येत नसतं. काही प्रस्ताव शासनाच्या अडचणी, काही निधीच्या अडचण याच्यामध्ये थोडंसं मागं पुढे होत असतं. मला एक आठवतं की 2010, 11, 12च्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये काम करत असताना हेच लोकप्रतिनिधी जे आज त्या पडद्यामागचे हिरो आहेत, तर तेच लोकप्रतिनिधी ह्या उजनीचं पाणी कधीच येऊ शकत नाही असं ह्या शहराला, या जिल्ह्याला ठणकावून सांगत होतं. परंतु आम्ही जवळून बघितलेले आमचे नेते राणा जगजितसिंह पाटील साहेब त्याचा किती पाठपुरावा करत होते, काय काय अडचणीतनं ते मार्ग काढून 114 किलोमीटर पाणी ह्या धाराशिव शहरासाठी दादानं दिलं. त्याच्यामुळे आज या धाराशिव शहराला पाणी मिळतंय. असंच कुठलं तरी पाणी आणखी येणार आहे, येत राहील, कामं होत राहतील, विकास निधी लाखो करोडो रुपये येत आहेत, विकास होणार आहे. पण आपल्या जिल्ह्याचा विकास होणार आहे, कोणी एका व्यक्तीचा कुणाचा विकास होणार नाही. पत्रकार बांधवांना एवढीच विनंती आहे की आमचा कुठल्याही पत्रकाराबद्दल कधीही द्वेष नव्हता, नाही आणि नसणार आहे. आमच्या नेत्याच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो तुम्हाला की पत्रकार बांधवांनी आपली बातमी जरूर करावी, आपण शोध पत्रकारिता करावी. आमच्याकडून काही चुकत असेल आमच्या निदर्शनास आणून द्यावं, आम्ही त्याची दुरुस्ती 100% करू. परंतु एखादा कुणाची तरी सुपारी घेऊन जर आमच्या नेत्यावर शिंतोडी उडवत असेल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही. आम्ही आता संवेदनशील मार्गाने निवेदन दिले, आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्याची चौकशी होत राहील. आमच्याकडे काही पुरावे देखील आहेत, कुणाच्या सांगण्यावरून झाले, कुणाचे त्याच्या पाठीमागे हात आहे, त्याचे योग्य वेळी आम्ही उकल करू. एक फक्त आपल्या माध्यमातून सन्माननीय सुनील टेपे यांना सांगू इच्छितो की आजची पत्रकार परिषद झाल्यानंतर परत ते बावचून उठणार आहे आणि ज्या लोकांनी प्रेस घेतल्या, दत्ता देवळकर असतील, नितीन भोसले असतील, अमित शिंदे असतील, त्यांच्यावर वैयक्तिक लिखाणाला ते आजपासून सुरुवात करणार आहे. तर टेपे साहेब, आम्ही तुम्हाला तिघही जण सांगतो इथून पुढे आपल्याला जशास तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. धन्यवाद. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. आपण इथं आलात, सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. भैया, त्या दिवशी तुम्ही एक आरोप केला होता की त्यांचं जे पोर्टल आहे ते इलिगल आहे, मात्र त्यांनी त्याचं पत्र प्रसारित केलेलं आहे परवानगी असेल. त्याचा आम्ही लवकरच पुराव्यासहित आम्ही तो आपल्यासमोर आणू. ते इलिगल कसं आहे त्याचं सुद्धा आणू पुराव्यासहित. काय करत नाही असं का होते तुम्ही? काय होतं आपण जाम करा. आम्ही उशिरा नाही, आता सांगितलं आम्ही ते आपल्याला सांग. पोलीस तक्रार दिली, पुढे काय झालं, काय पाठपुरावा नाही, तपास निवेदन दिलं. नाही, आम्ही निवेदन दिलं एसपीना आणि जिल्हाधिकारी महोदयांना दिलंय. त्याच्यात आता पुढे ते कारवाई करते. निवेदन देणं हे गैर नाही असं मला वाटतंय. नाही, दिलंय आणि त्या निवेदनावर आम्ही ठाम आहेत आणि त्याचा आम्ही सोक्ष लावू. चौकशीतनं सगळ्या गोष्टी उघड होईल. जिल्ह्यातील जनतेच्या समोर आपल्या समोर येतील. त्यांचं पण म्हणणं आहे की चौकशीला ते पण तयार आहेत. हो, आम्ही पण तयार आहे. काय विषय आम्ही पण तयार आहे. ते पण म्हणले की त्याची सीडीआर मी जाहीर करत कोणाचे? त्यांची. ठीक करू आहे. द्या ना मग, चांगली गोष्ट आहे. तुमच्या माध्यमातून लगेच दाखवा त्याची सीडीआर, त्याचे फोन नंबर, ते कोण आले गेलेले, त्याचे गुगल पे, फोन पे सगळं दाखवू द्या. जेवढी आपण मागणी केली तेवढी उलट मागणी त्यांची आहे. कोणाची? सुनील ठीक आहे. त्यांनी काय म्हणले, आमची मागणी आहे चौकशीची, जी आमची तक्रार आहे, आमचं निवेदन आहे, त्याच्यावर चौकशी व्हावी आणि त्या चौकशीतून सगळ्या गोष्टी समोर येतात. त्याला आमची तयारी आहे.
तसंच मी ऑनलाईन निवेदन तसंच त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले. हो, उत्तर देत. त्याच्यावर पोलीस अधीक्षक आणि सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी त्याच्यावर चौकशी करून कारवाई केली. सर, लिखाणावरती आपला आरोप आहे का त्यांच्या चॅनलवरती किंवा वेब पोर्टलवरती आमचा एकेरी भाषेवर शब्द, मग त्याच्यामध्ये तसा उल्लेख नाही आहे. आता एकेरी शब्द बोलताय आपण. कशा निवेदनामध्ये एकेरी शब्दाचा उल्लेख उल्लेख नाही आहे. बदनामी आहे. बदनामी करा एवढा तेच ना. आता येतं ना सर एकेरी. नाही, सगळं सांगितलं आम्ही. त्या दिवशी निवेदनात पण सांगितलं, त्याच्यानंतर बाहेर बाईट दिल्यानंतर पण सांगितलं. आणि ते आरोप तुमच्यावर का करत नाहीत कुणावर? आता तुम्ही सुज्ञ आहेत सगळे, तुम्ही व्यवस्थित मांडणी करता. आमच्या विरोधात इथल्या काही पत्रकारांनी याच्या आधी कित्येक वेळेस आरोप केले. आम्ही फोडले का कधी? आमचं चुकत असेल कुठं आम्ही मान्य केलं, परंतु असे एक भाषेत, खालच्या भाषेत हे बोलणं कितपत योग्य आहे? आपण सुज्ञ पत्रकार म्हणून तुम्हीच सांगा, आम्ही काय बोलणार नाही. ह्या विषयावर आमदार साहेब बोलतील का कधी कॅमेऱ्यासमोर? एक मिनिट ऐका. आमदार साहेबाच्या मागे जिल्ह्याचा व्याप आहे. आमदार साहेब निधी आणण्यासाठी सतत रात्रंदिवस पळतायत, विकासासाठी काम करतायत. आमदार साहेब पहिल्यांदा सांगितलं मी संवेदनशील आहेत आमदार साहेब. आमदार साहेब बोलू शकत नाहीत. आमदार साहेब ह्या विषयावर नाव सोडत नाही. आमच्या कार्यकर्त्याच्या भावना दुखवल्यात. मुलांनी साहेब तुम्ही उशीर आले. आम्ही आमच्या प्रस्तावनेतच सांगितलं की कार्यकर्त्याच्या भावना तीव्र होत्या, ज्या पद्धतीच्या बातम्या येत होत्या, प्रसिद्ध होत होत्या, आणि त्या भावनेतून आम्ही एक बैठक घेऊन ते निवेदन दिलं. तुम्ही निवेदन आमदार साहेबांनी हे निवेदन देण्यासाठी आम्हाला सांगितलेलं नाही. त्याच्यामुळे आमदार साहेब ह्या विषयात बोलणार नाही. तुम्ही त्यांना निवेदन देण्यापूर्वी पत्रकार महोदयांना सांगितलं तुम्ही डेपे साहेबांना त्यांच्याशी काय बोलणं झालंय कधी त्या विषयावर? नाही. आम्ही जे सांगितलं तुम्हाला, तुम्ही उशीर आले. आम्ही एक बैठक आम्हाला घ्यावी लागली कार्यकर्त्यांच्या सोबत, आणि त्या बैठकीतच आम्ही निर्णय घेतला की आपण सनदशीर मार्गाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ, आणि आम्ही इथून डायरेक्ट निवेदन द्यायलाच गेलो. असं हे कुठं थांबणार आहे का? तुम्ही त्यांच्यावर करायचे? त्यांनी आम्ही जो आरोप त्यांच्यावर केलाय, आम्ही जे निवेदन दिलंय त्याच्यावर आम्ही ठाम आहेत, आणि त्याच्या चौकशी पूर्ण करून त्याचा सगळा सोक्षमोक्ष लावून आम्ही सत्य काय आहे ते तुमच्या समोर आणू. धन्यवाद सर. धन्यवाद.